स्वराज, स्वराज, अरे कुठे आहेस तू? स्वराज, अरे आज परत एकदा मला तुझा खूप अभिमान वाटतोय. काय झालं बाबा, काय समजलं नाही. फक्त तुझ्या प्रसंगावधानामुळे आज आपल्या एका मोठ्या क्लायंटची फसवणूक टळली बघ. वेळेस तुला कळलं नसतं ना, त्या बॉक्समध्ये वेगळ्या साड्या आहेत, फार पंचायत झाली असते आपली. आणि आजपर्यंत अशी चूक आपल्याकडनं कधी झालेली नाही ना, पण फक्त तुझ्यामुळे ते टळलं. बाबा ते तर हे बाबा, ते ऍक्च्युली मला गिल्ट आला होता की आपल्याकडून एक बॉक्स कमी गेलं की काय. पण खरंच तर बरं झालं बाबा, एक बॉक्स कमी भरला ते. म्हणून तर आपल्याला हा घोळ लक्षात आला आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, नाही का? डिलिव्हरी व्हायला उशीर नाही ना झाला? चे अजिबात नाही. आणि तुझ्याकडनं अशी चूक होणं शक्यच नाही रे. स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही मी असा. मुळात कामावर श्रद्धा पाहिजे ना, काम करण्याची जिद्द पाहिजे, आणि जी तुझ्यात आहे. ही नेमकी काय भानगड आहे? आत्ता खरं तर दीपमुळे हा घोळ होता टळला, पण त्याबद्दल तो काही बोलतच नाहीये. आणि स्वराज, तो सगळ्याच क्रेडिट घेतोय. ह्या दोघात हा कसला बॉन्ड आहे? ठरवून करतायत की की अजून काही नाही? म्हणजे काम दीप करतोय पण श्रेय मात्र स्वराजला मिळतं. नक्कीच काहीतरी गडबड आहे.